4 वर्षाचं प्रेम, पण अजूनही लपून छपून. आणि लहानपणीचा नवरा बायकोचा खेळ खरंच नाटक होता. प्रेमात जबरदस्तीने दूर गेलेले जीव, भावनांनी भरलेला स्नेहासंदेशचा संवाद. आणि मनवा, मॅग आणि राधाच्या भूतकाळाचा स्फोटक उलगडा. या भागात होणार आहे बरंच काही. प्रेम, कट आणि लपवलेल्या ओळखींचं रहस्य. माझं काय चाललं आहे? काहीच नाही. मनवाला मी खूप वाईट बोलले ना, म्हणून जरा वाईट वाटलं. पण बघ ना, तिची तर यात काहीच चूक नव्हती. बिचारी, ती तर तेच करत होती प्रेमने जे तिला सांगितलं होतं. पण तरीही माझ्याकडून, प्रेमकडून तिला किती ओरडा पडला ना. स्नेहा बारीक तोंड करत म्हणते. मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मी तुझ्याबद्दल बोलत आहे. तो तरीही अजून तिच्यावर नजर रोखत विचारतो. माझ्याबद्दल काय? पण ती उगीच इकडे तिकडे पाहत बोलते. जणू त्याला आता काय विचारायचं आहे नक्की हे तिलाही आधीच माहीत होतं. हे बघ स्नेहा, मी काही बोलत नाही याचा प्लीज गैरफायदा घेऊ नकोस. तुलाही चांगलंच माहीत आहे माझं तुझ्याशिवाय पानही हलत नाही. इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर. पण फक्त तू म्हणालीस म्हणून गेली 4 वर्ष मी सगळ्यांपासून आपलं प्रेम लपवलं आहे. आणि तरीही तू अशी वागत असशील, उगीच मला त्रास देत असशील, तर मात्र आता मला माझं प्रेम जग जाहीर करायला लागेल. सगळ्या जगासमोर ओरडून सांगावं की येस, आय ऑल्सो इन लव्ह अँड दॅट गर्ल नेम इज स्नेहा, मेरे दिलों की राणी, मेरी मुमताज. संदेश खूपच भाऊक झाला होता बोलताना. मग मी तुला कुठे अडवलं आहे? तू प्रेमात आहेस हे तू अजूनही ओरडून सांगू शकतो राजा. पण ती मुलगी मी आहे हे कळू नये, बस एवढंच तर माझं म्हणणं आहे. ती त्याच्या गालावरून हात फिरवत बोलते. तुला काय वाटतं? मला नसेल का वाटत की आपलं प्रेम असं चुपके चुपके करण्यापेक्षा मस्त जगजाहीर करावं. तुझा हात माझ्या हातात पकडून मस्त बीचवर फिरावं, तेही कसलीही जगाची फिकीर न करता. पण यू नो ना माझी मजबुरी. तीही आता फुल इमोशनल झाली होती. हो, चांगलीच माहीत आहे तुझी मजबुरी. आणि अजून दुसरं कोण असणार आपल्या प्रेमाचा दुश्मन? तो एकतर आहे विलन, तुझा भाऊ, दी ग्रेट संग्राम राजमाने, ज्यांची तू एकुलती एक बहीण आहे. तो थोडा आता रागात बोलतो. पण राणी, ते सर्व कॉलेजमध्ये होतं ना. तुझा भाई कॉलेजमध्ये तुझ्यावर नजर ठेवून होता. पण आता तर इथे तसं नाही ना. इथे तुला कसलं टेन्शनही नाही आहे. तू आता स्वतः एक डॉक्टरही आहे, जी त्याची इच्छा होती, तुझ्या भाईची. आणि त्याला त्याचा ब्रदर इन लॉ ही तोच हवा, म्हणूनच मी या क्षेत्रात येऊन झालो ना डॉक्टर. मग आता काय प्रॉब्लेम आहे? निदान आपण आपल्या फ्रेंड्समध्ये तरी सांगू. तो काकुळतीला येऊन तिचा हात आपल्या हातात धरत बोलतो. खरं तर मलाही या खोट्या खोट्या भांडण्याचा कंटाळा आला आहे. आता मलाही आपलं प्रेम सगळ्यांपुढे आणायचं आहे. ठीक आहे, आपण आता तरी या कॅम्पमध्ये आपल्या फ्रेंड्सना तरी सांगून टाकू. मग पुढचं भाईंशी कधी बोलायचं ते ठरवू. तीही त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवते. खूप त्रास होत होता दोघांनाही. असं 4 वर्षे एकत्र असूनही खोटी खोटी भांडणं करण्याचा. दोघंही आपल्या भविष्याची स्वप्न पाहण्यात गुंतून जातात. हाय. इकडे मनवा मगाशी राधा जे काही बोलली त्याचा विचार करत फिरत होती की मागून एक आवाज आला. हॅलो. तसं तिने मागे वळून पाहिलं तर मकरंद होता. तिने उगाच द्यायची म्हणून स्माईल दिली होती. सॉरी. तो तिच्याबरोबर चालतच तिला दुःखी स्वरात बोलला. वाय यू सेड सॉरी? तिने त्याच्याकडे एक नजर पाहत विचारले. ते मगाशी एवढे तुला सगळे बोलत होते आणि मी एक अक्षरही बोललो नाही त्यांना. तो आपली मान खाली घालत गिल्टी वाटल्याने बोलतो. इट्स नॉट युअर फॉल्ट. आय नो. सो तुला इतकंही गिल्टी व्हायची गरज नाही. आणि मी एखादी खरीच चूक केली असेल तर मी समोरच्यांच्या शिव्या ऐकून घ्यायलाही कॅपेबल आहे. ती आवाजात जरब आणत म्हणते. तुझी चूक?
नॉट ॲट ऑल. अगं तुला जर हे राधानेच सांगितलं असेल तर. तो तिचा हात हातात घेत म्हणतो, मॅक प्लीज यात तू पडू नकोस. ती आपला हात झिडकावून म्हणते. तिला त्याने हात पकडलेला सहन होत नव्हता. आणि हो, तिने मला काहीच करायला सांगितलं नव्हतं. एवढं बोलून ती पुढे निघून जायला लागते. पण ते ऐकून मकरंद शॉकमध्ये होता. एक नाही तर दोन. एक म्हणजे ती लहानपणी त्याला म्हणायची तसंच आज इतक्या वर्षांनी त्याला मॅक बोलली होती. आणि दुसरं म्हणजे तिने सांगितलं की राधाने तिला हे करायला नव्हतं सांगितलं, जे त्याच्यासाठी डबल शॉकिंग होतं. आणि हो, अजून एक गोष्ट कायम लक्षात असू दे. मी आत्ता तुला बदललेली वाटत असेल तर ते चूक आहे. कारण मी आजही तशीच आहे, हट्टी, अहंकारी आणि वाया गेलेली. हां, मध्ये मला चांगलं बनायचं होतं, पण ते फक्त सर्व प्रेमसाठी. आपल्या प्रेमासाठी केलेलं एक नाटक. पण आता तोच माझा कधीच होणार नसेल तर आय थिंक मी तरी का आता सोज्वळ मुलगी बनू. तसंच तू माझ्या स्टेटसचा नाही. तुझी माझी लेवल कधीच मॅच होऊ शकत नाही. त्यामुळे दूर राहा. ती त्याला वॉर्निंगच देते जवळजवळ. आणि मग जे लहानपणी आपण नवरा बायको बनायचो, तू हट्टाने माझी बायको व्हायची, ते सर्व काय होतं. तो जाणाऱ्या मनवाला पाहून हळूच म्हणतो, ओ कम ऑन बेब, ग्रोन अप. मोठा हो आता तरी. पण शांतता असल्याने आणि थोडीच दूर गेल्याने ते तिला ऐकायला गेलं होतं. अरे ते फक्त आणि फक्त राधा आणि तुला एकत्र येऊ देण्यासाठी केलेला मोठा प्लॅन होता माझा. हे तुला कधीच कळालं नाही. ओ हाऊ पुअर माय बॉय. ती हसत त्याचे दोन्ही गाल ओढते आणि आपले हिल्स वाजवत निघून जाते, त्याला पाठ करून. पण अजून एक त्याला बसलेला धक्का होता. तो तसाच तिथे गुडघ्यांवर बसतो आणि जोरात ओरडतो, रिलॅक्स मॅन. ती आधीपासूनच तशीच आहे. तुला स्ट्रॉंग व्हायची गरज आहे. तसा अनुराग त्याच्याजवळ पळत येत त्याच्या पाठीवरून हात फिरवत शांत करत म्हणते, हे पण माझ्याबाबतच का. मी खूप प्रेम करतो रे तिच्यावर. लहानपणी जेव्हा ती आरती राधासमोर भांडायची ना माझ्यासाठी, तेव्हा मला खूप छान वाटायचं. पण आता. तो तोंड दाबून रडायला लागला. त्याची हालत आता त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला कसं काय कळणार होतं. मला एक विचारायचं आहे. राधा बऱ्याच वेळाने मांडीवर झोपलेल्या प्रेमला बोलते. हो बोल ना. तो अजूनही डोळे झाकूनच होता. मनवा माझी बहीण आहे आणि डॉक्टर श्रीनिवास माझे बाबा आहेत, हे कळालं कसं तुम्हाला. कारण मला माहीत आहे ही गोष्ट स्नेहाशिवाय इतर कोणालाच माहीत नाही जास्त. इव्हन आपल्या कॉलनीतही फक्त बडी मला माहीत आहे. मग तुम्हा सर्व ग्रुपला कसं कळालं. आता तर राधाने प्रेमकडे थेट सवाल केला आहे. पण या प्रश्नाचं खरं उत्तर अजून गुलदस्त्यात आहे, जे पुढच्या भागात समजेल. खरंच मनवा आणि राधा एकाच घरातल्या दोघी बहिणी आहेत का. आणि संग्राम राजमानेचा प्लॅन काय आहे. पुढचा भाग चुकवू नका. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.